हॅलो मित्रांनो, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहात तुम्ही? तर आम्ही निघालो आमच्या शेतामधून. शेताच्या बाहेर आलो. हे आहे आमच्या शेताच्या बाजूचा रोड. एक नंबरचा रोड झालेला आहे आता. देगलूर आणि इकडं मुखेड असा जोडलेला मोठा रोड आहे. तर मित्रांनो, आमचं सर्व शेत बघून झालं. आम्ही निघालो आता रोडला. रोड एवढा जबरदस्त बनलेला आहे, गाडी 1 मिनिटसुद्धा आता कुठं आदळा लागणार नाही अशी गाडी फास्ट पळते. आणि विशेष म्हणजे आमची सर्व फॅमिली एक साथ आम्ही बघायला गेलो. एवढं जबरदस्त वाटलं, एवढं भारी वातावरण वाटलं. हे सर्व बघा, आता हे माझ्या बाजूचं शेत आहे. या माळाला मी खेळत होतो लहानपणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाजूला दिसते हे माझ्या मामाचं शेत आहे. आणि मामाच्या बाजूच्या शेताचं दुसऱ्या एका माणसाचं शेत अजून त्याच्यानंतर मग माझं शेत आहे. रोडवरून आरामशीर दिसते. आणि हे बघा, आमचा रिक्षा पण तिथंच बाजूला थांबला. आमच्या शेताच्या बाजूला रिक्षा बांधून गेलो होतो आम्ही. आणि माझा मुलगा पण रोडवर खूप मस्ती करत होता. बघा रोड कसा वाटतो तुम्हाला? एकदम जबरदस्त झालेला आहे, मोठा रोड. मुलाला दाखवत होतो मी की ह्या माळाला मी खेळत होतो लहानपणी, इकडं ढोरं चारवायला यायचं मी. मुलगा म्हणत होता की तुम्ही लहानपणी कुठे कुठे खेळलो. त्याला बरेच ठिकाणचं मी दाखवलं. आणि आम्ही परत रिक्षामध्ये बसून घराकडं यायला लागलो होतो. मग तेवढ्यामध्ये रिक्षामध्ये बसलं तेव्हा ड्रायव्हरला म्हटलं थोडासा व्हिडिओ घेतो मी. तर म्हटलं हो, घेऊ शकताय. मग चालते वेळेस थोडासा कॅमेरा धरला मी. पुढे चढती असल्यामुळे तर मी तेवढा काही जास्त व्हिडिओ घेऊ शकलो नाही. कारण मला बी हाताला थोडं कळ मारत होतं मोबाईल धरायला. जास्त वेळ मी काय धरलो नाही. आणि विशेष म्हणजे ऊन एवढं होतं ना, खूपच अफाट ऊन होतं. उन्हामुळं पण घाम येऊन मी एवढा परेशान झालो होतो. आणि आज वाटलं पाऊस येईल काय की. माझी बहीण पण बसली होती पाठीमागं, कशी बघते. आलो आता आम्ही हळूहळू. ही माझी शाळा आहे पहिलीची. त्या शाळेला मी 1 वर्ष होतो. आणि मग तिथून मामाच्या घरी आलो. रिक्षावाल्याला म्हणलं थोडा वेळ थांबा तुम्ही, 5-10 मिनटामध्ये आम्ही लगेच रिटर्न येतो. हे बघा, मामाच्या घराजवळ आलो मी. मामाचं घर अगदी एकदम रोडच्याच बाजूला आहे. हे बघा मामाच्या घरासमोरची टाकी पाण्याची. आलो. आणि हे बघा, मामाचं नवीन घर बांधलेलं आहे. घरी गेलो मी, पूर्ण घर पण बघितलं आहे. वडील तर आहेत. हे बघा बोकड किती मोठा झालेला आहे. ह्याचा कधी कार्यक्रम आहे काय माहिती नाही अजून. आणि हे जुनं घर, माझा भाचा पण आहे सोबत. नव्या घरचा पण थोडंसं व्हिडिओ घेतला. आणि हे बघा ना, मामाच्या पोरला किती नाद आहे. तो टेंटचं काम करतोय. आणि सेम टेंटसारखंच चिंध्याचं इथं तो टेंट बनवला घरी. शेजारीच टेंटचं एक मोठं शॉप आहे, त्या जागी काम